देवा, आपण कसले तरी विचार दिसत आहात. होय गणेश, म्हाळसा जेजुरी गडावर येण्याआधी ह्या परिसरात अलक्ष्मी का आली हेच मला कळत नाही. कारण ह्या क्षणी तिने येथे येण्याचे काहीच कारण नाही. काहीही झालं तरीही त्या श्री लक्ष्मी देवींच्या बहिणी आहेत. सगळं शुभ घडत असताना त्या येणार, ते पण अशुभ घडवण्यासाठी. तोच त्यांचा स्वभाव आहे. गणेश, ह्या क्षणी आपण सर्वांनीच सावध असायला हवं. आजवर मी अलक्ष्मीना आत येण्यापासून कधीच थांबवलं नाही. ह्या शुभ लीलेत त्या जोपर्यंत हस्तक्षेप करत नाहीत तोपर्यंत माझा काहीच आक्षेप नाही. लक्ष्मी देवी आल्या आणि काहीच घडलं नाही असं होणार नाही. त्या येणार म्हणजे वाद, संघर्ष, अशांतता, अर्थातच वादा ते घेऊन येणार. गणेश, ह्या सृष्टीत जे जे आहे त्याचे अस्तित्व मी मान्य केलं आहे. देवांसोबत असुरांचे अस्तित्व देखील मी मान्य केले आहे. तेव्हा केवळ स्वतःसाठी मी अलक्ष्मी देवींना त्यांच्या कार्यापासून नाही थांबवू शकत. देवा, माझी एक इच्छा आहे. सांगावे गणेश. देवा, मातेची इच्छा आहे की एक मास तुम्ही बाणायला भेटायचं नाही. नाहीच भेटणार गणेश, ह्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण आजवर मी जे जे वचन दिलं आहे ते वचन मी पूर्ण केलं आहे. तेव्हा गणेश, आता दिलेला शब्द मी पाळणार नाही असं होणं शक्य नाही. मला त्याची कल्पना आहे. क्षमा असावी, मी केवळ तुम्हाला स्मरण करून दिले. मी ध्यानात ठेवेन. माता जेजुरी गडावर येत आहे असे मला संकेत मिळत आहेत. होय गणेश, मी तिचीच प्रतीक्षा करत आहे. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.